अमरावतीत अंगणवाडी सेविका आक्रमक. अमरावतीच्या महिला बालविकास विभागाच्या मुख्य कार्यालयावर अमरावती येथील हजारो अंगणवाडी सेविकांनी मोर्चा काढला. महिला बालकल्याण कार्यालयासमोरील रस्ता यावेळी अंगणवाडी सेविकांनी अडवला. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे सर्वेक्षण करणार नाही असा पवित्रा यावेळी अंगणवाडी सेविकांनी घेतला. लाडकी बहीण योजनेवर अंगणवाडी सेविकांनी बहिष्कार टाकला आहे. लाडकी बहीण योजनेच्या सर्वेचे 50 रुपये प्रति फॉर्म प्रमाणे पैसे देण्याची मागणी अंगणवाडी सेविकांनी सरकारला केली आहे. राज्य सरकारला अंगणवाडी सेविकांना कर्मचाऱ्याचा दर्जा द्यावा, तसेच ग्रॅज्युइटी द्यावी. सर्व भत्ते वेळेवर देण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. लाडकी बहीण योजनेत काम केल्याचा मोबदला देण्याची मागणीही करण्यात आली. त्याचबरोबर अंगणवाडी उघडण्याची वेळ जिल्हाभरात सारखीच ठेवावी, अशा अनेक मागण्यांसह सरकारविरोधात अंगणवाडी सेविकांच्या आक्रमक घोषणाबाजी महिला बालविकास विभागाच्या मुख्य कार्यालयावर दिसून आली. आमच्या इथं मागण्या आहेत, स्थानिक पण मागण्या आहेत आणि राज्याच्या पण मागण्या आहेत. आज स्थानिक मागण्या ज्या आहेत, जे आम्हाला GPS कॅमेरा म्हणजे आम्हाला कोणते आदेश नसताना GPS कॅमेरा म्हणजे फोटो काढा, मुलांचे फोटो काढा, THR जे देतात त्या मुलांचे फोटो काढा आणि त्याला फोटो काढून तुम्ही हे करा, नाही केलं आणि कोणतेही अंगणवाडीची जी वेळ आहे ती जुनीच वेळ असली पाहिजे. आता आम्हाला यांनी सगळ्या म्हणजे पर्यवेक्षकांनी असं वाटतं का तुम्ही 5 वाजेपर्यंत अंगणवाडी बसा आणि त्या 5 वाजता व्हिजिटला येता आणि मग तुमची अंगणवाडी बंद होती. हे चुकीचं. आम्हाला किती शासन निर्णय द्यावं आणि त्या वेळाप्रमाणे अंगणवाडी चालू. आणि आता आम्ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आम्ही राबवली, चांगली 100% राबवली आणि त्या म्हणजे लाभार सरकार का त्यांना म्हणजे निवडून यायचं होतं तोपर्यंत अंगणवाडीच्या सेविकेमधून भरून घ्या, काम आम्हाला 50 रुपये प्रति भरू आणि तुम्हाला हा प्रोत्साहन भत्ता देऊ. पण आता ह्या सरकारने काय केलं आहे, आम्हाला जसं इलेक्शन झालेलं आहे, इलेक्शन झाल्यानंतर त्यांनी आम्हाला 50 रुपये तर दिलंच नाही, उलट आम्हाला गावामध्ये भांडणं लावून दिलेली आहे. कसं आता मला सांगा, यांनी जे GR काढताना त्यांना तेव्हा कळलं नाही का ज्यांच्याकडे 4 व्हीलर आहे, जे आयकर भरतात, जे ज्यांचे सहानबाळ योजना घेतात आणि वृद्धकाळ योजना घेतात, या योजनेच्या ज्या महिलांनी पैसे घेतलेले आहेत त्यांचा सर्वे करा आणि त्यांना ते योजनेतून वंचित करा. हे आम्ही कदापि करणार नाही. का आम्हाला गावात नसतात, गावापासून राहावं लागतं, आम्हाला माझे संबंध असतात आणि ह्या सरकारने आमच्या त्या गावातल्या मंडळीची नामाची भांडण लावलेला आम्ही हे कदापि हे करणार नाही. आणि आता आम्ही याच्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचं काम कदापि करणार नाही आणि जे आहे ते आम्हाला 50 रुपये जे बोललेलं त्याप्रमाणे आम्हाला त्याला 50 रुपये द्यावं, नाही तर अन्यथा आम्ही रगरागणी आम्ही पुरा मोर्चा करायला तयार आहोत. एवढं बोलते थांबतो. मीरा रामदार कंठवार, जिल्हा सचिव. पूर्ण अमरावती जिल्ह्यातल्या हा महिला आहेत आणि प्रामुख्याने या ठिकाणी 4 मागण्या आहेत. लाडक्या बहिणीच्या आताच आपल्या भगिनींनी या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि प्रामुख्याने 4 मागण्या म्हणजे जे सुप्रीम कोर्टाने आदेश दिले की अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युइटी द्या आणि त्याप्रमाणे त्या आदेशाची अंमलबजावणी व्हावी, ही एक मागणी त्या ठिकाणी आमची आहे. आणि राज्य सरकारने मागच्या वेळेस जेव्हा आम्ही संप केला 63 दिवस संप झाला आणि त्या संप काळामध्ये सांगितलं होतं की दरमहा पेन्शन तुम्हाला देणार, म्हातारपणाचा आधार देणार, तुम्ही इतरांचं चांगलं काम करताय, योजना चांगल्या राबवतायत आणि म्हणून म्हातारपणाची दरमहा पेन्शन द्यायचं आश्वासन दिलं, ते पूर्ण केलं पाहिजे. हायकोर्टाच्या निर्णयाप्रमाणे आम्हाला या ठिकाणी साक्षीकर्मा दर्जा दिला पाहिजे आणि आम्ही आजारपणाच्या रजा आम्हाला दिल्या पाहिजेत, दरमहा पेन्शन दिली पाहिजे. ह्या मागण्यासोबत हा राज्यभर मोर्चा आहे आणि 3 ते 15 फरवरीपर्यंत संपूर्ण महाराष्ट्राच्या जिल्ह्यावरती या मागण्यांना घेऊन हा मागणी 15 आम्ही साजरा करतो. सरकारने हे जर दिलेलं आश्वासन पाळलं नाही आणि आम्ही 3 मार्च रोजी आम्ही मुंबई विधानसभा घेरल्याशिवाय राहणार नाही. संपूर्ण महाराष्ट्रातल्या या ठिकाणी 1 लाख महिला त्या ठिकाणी आयटकच्या पोचतील आणि मुंबई विधानसभेला घेरतील. सरकारने या ठिकाणी लक्ष द्यावं. सरकारने दिलेल्या आश्वासनाप्रमाणे 5,000पैकी 3,000ची वाढ केली, त्यांचा धन्यवाद देतो. परंतु 2,000 रुपयाचा अजूनही लटकवून ठेवलेला आहे, ते सरसकट 5,000 रुपये द्यावे, एवढी मागणी मी या संघटनेच्या राज्याचा अध्यक्ष म्हणून या ठिकाणी सरकारला विनंती करतो. आणि परत या ठिकाणी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सरकारला सांगू इच्छितो की लाडक्या बहीण योजनाचे फॉर्म त्यांना वंचित करण्याचा किंवा त्यांचे फॉर्म कापण्याचा जो षडयंत्र सरकार करते आहे ते कदापि आयटक संलग्न अंगणवाडी कर्मचारी करणार नाही. या आपल्या सर्वांच्या माध्यमातून सरकारने मी या ठिकाणी इशारा देतो. माझे दिलीप उटाणे.